नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा जो व्हिडिओ आहे हा नवमीचा व्हिडिओ आहे. अष्टमी आणि नवमी या दोन्ही जे दिवस येतात ना, तर आपण दोन्ही दिवशी कन्यापूजन करू शकतो. पण अष्टमीला माझी खूप गडबड असते, जसं आईंकडे म्हणजे सासूबाईंकडे होम असतो. त्यानंतर अष्टमीला देवींच्या ओट्या भरायच्या असतात, तर त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी नवमीला व्यवस्थित बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे कन्यापूजन म्हणा, होम म्हणा, तर मी सगळं नवमीला करते. तर आजची जी सुरुवात आहे तर बाकीच्या गोष्टी आवरल्या आणि त्यानंतर पहिले मी खिरीची तयारी सुरू केली. तर पहिले विचार केला होता की संध्याकाळी करायचं आपण कन्यापूजन, पण नंतर मग जसं फोन केले, विचारलं, तर तेव्हा माहीत पडलं की संध्याकाळी बऱ्याचशा मुलींचे क्लास किंवा काय असं असतं, तर मग म्हणून मुली मिळत नव्हत्या. तर त्यासाठी म्हटलं की मग सकाळीच 11 ते 1 या वेळेमध्ये मुली आहेत, तर मग त्या वेळेमध्येच आपण करून घेऊ. तर बघा, जे कुंकुमार्चन अष्टमीला केलं होतं श्रीयंत्रावरती, तर ते कुंकू आपण काढून ठेवायचं. हेच कुंकू तुम्ही प्रत्येक वेळी कुंकुमार्चनला सुद्धा घेऊ शकता. जेवढं तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्चन करत राहाल तेवढा त्या कुंकूमध्ये जी शक्ती आहे ना ती त्याच्यामध्ये जमा होत राहते. आणि हेच कुंकू रोज आपण आपल्या कपाळाला लावायचं. घरातल्या सर्वांनी हे कुंकू लावू शकता. तर देवपूजेचं वगैरे आटपून घेतलं आणि त्यानंतर मग पुन्हा म्हणजे एक साईडला दूध तापत ठेवलं होतं. खीर म्हटल्यानंतर ना दूध थोडंसं आटलं ना तर ती खीर जास्त छान होते. आणि खिरीसाठी स्पेशली ना थोडं फॅटी दूध घ्यायचं, म्हणजे मी म्हशीचं दूध मागवते खिरीसाठी. आणि हे जे तूप आहे हे गाईचं तूप आहे. तर म्हशीचं तूप मी कधीच कुठल्याच गोष्टीसाठी वापरत नाही. आणि देवासाठी सुद्धा हेच तूप, जे तूप तुम्ही रेग्युलर तुमच्या खाण्यामध्ये वापरताना तेच तूप तुम्ही देवाच्या बत्तीसाठी सुद्धा वापरत चला. असं नाही करायचं की आपण 200 रुपये पाववालं किंवा 250 रुपये पाववालं आपण तूप वापरतो आणि देवासाठी अगदी साधंसुधं असं तूप वापरतो आहे, असं नाही करायचं. तर त्यामुळे तेच तूप, त्यातलंच तूप मी देवाच्या भांड्यामध्ये काढून ठेवलं. आणि वापरण्यासाठी ना असा छोटासा हा जो काचेचा म्हणजे छोटीशी बरणी जी घेतली आहे ना ही खूप बरी पडते, कारण त्याचं बघा तोंडवरती मोठं आहे, तर घासायला वगैरे अगदी सोपं पडतं. तर म्हणून मी ही छोटी बरणी जी आहे तुपाची ती भरून ठेवते. आणि एका साईडला टोपामध्ये जे आपलं दूध आहे ते आटत होतं आणि एक साईडला मी सगळं भाजून घेते. म्हणजे आता हे ड्रायफ्रूट्स बऱ्यापैकी छान असे ठेचून घेतले. अगदीच मिक्सरला काढले ना मग एकदमच ते बारीक होऊन जातात आणि ते छान नाही लागत. तर म्हणून ते तुपातून आणि थोडे भाजून घेतले ना की आणखीन क्रंची आणि मस्त लागतात. पण हे ना अगदी शेवटी घालायचे खिरीमध्ये. तर तांदळाची खीर का नाही केली, कारण मुली तांदळाची खीर तेवढ्या आवडीने अजिबात खात नाहीत. हीच खीर मला पहिले वाटली की कमी पडेल, पण नंतर बघितलं तर मुली अगदी 1-1, 2-2 चमचेच खीर खातात. तर कारण बऱ्याच जणांकडे आमंत्रणं असतात आणि लहान मुली किती खाणार आहेत. तर त्यामुळे मी संपूर्ण भोजनाचा कार्यक्रम कधीच ठेवत नाही, कारण मुलींना पहिली गोष्ट तर मुलींना लगेच शाळेसाठी घाई असते, बऱ्याच जणांकडे बोलवलेलं असतं. मग त्याच्यामुळे आपण जर थोडक्यात कार्यक्रम केला तर त्यांना इतर ठिकाणी जायला तेवढा वेळ मिळेल. तर म्हणून मी फक्त खीरच बनवते की जी मुलांना म्हणजे गोडधोड मुलांना खायला थोडंफार आवडतं. तर बघा, आता जी शेव होती तर ती शेव पण छान भाजून घेतली आणि ती पण दुधामध्ये आता मिक्स केली. साखर 1 वाटी घातली. मी अगदी कमी गोडाचं बनवते, मला खूप जास्त म्हणजे आमच्या घरात पण गोडाचं खूपच कमीच खाल्लं जातं. तर त्याच्यामुळे फक्त कधी काय असं सणवार किंवा काय असेल ना छान स्पेशल दिवस तर तेव्हाच खिरीचा जास्त करून तर खीरच बनवली जाते, बाकी कोणालाच काही आवडत नाही. तर माझं एकीकडे इथे काम चालू होतं, तेवढ्यात माझ्याकडे पहिली देवी आलेली आहे. तर कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. असं म्हटलं जातं की देवी दुर्गा कन्यांच्या स्वरूपात आपल्या घरी येते आणि त्यामुळे त्यांचं पूजन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर आज एकत्र अशा कन्या मला भेटणार नव्हत्या. कधी एकत्र येतात, कधी वेगवेगळ्या येतात. तर आज असंच वेगवेगळ्या येत होत्या. तर ही सगळ्यात पहिली कन्या आलेली आहे. आणि तुम्हाला सांगू, खरंच मुली आता खूप हुशार झालेल्या आहेत पहिल्यापेक्षा. म्हणजे बघा, पहिले आम्ही ह्यांच्या वयामध्ये जेव्हा होतो तर तेव्हा आम्ही कुठेही जायला लाजायचो, म्हणजे आई पाहिजे किंवा कोण ना कोण पाहिजेच सोबत, असं एकटं कधीच आपण जायचो नाही. पण आता मुली खरंच खूप हुशार झालेल्या आहेत.
आणि खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर कन्या जेव्हाही आपल्या घरामध्ये येतात तर तेव्हा त्यांचे छान पाय धुवून, त्यानंतर पायांना हळदी कुंकू लावून, त्यानंतर कन्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांची आरती करायची आहे. त्यांना छान तुम्ही काही बनवलं असेल गोडधोड तर ते खायला द्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या इच्छेने तुम्हाला जेही काही द्यायचं आहे कन्यांना ते तुम्ही देऊ शकता. शक्यतो असं म्हटलं जातं की कन्यांना जे शृंगाराचं सामान आहे तर ते दिलं जातं. तर दरवर्षी मी काही ना काही सगळं आणते, म्हणजे माळा, क्लिप्स किंवा हेअरबँड असं काही ना काही घेऊन येते. पण ह्या वर्षी मी म्हटलं की नको, ह्या वर्षी आपण काहीतरी थोडंसं वेगळं घेऊ. तर ह्यावर्षी म्हणून मी ना जे डॉम्सचे किट येतात बघा मुलांचे, ज्याच्यामध्ये सगळं कलरचं वेगवेगळं सामान दिलेलं असतं, पण ते मुलांच्या हिशोबानेच, म्हणजे लहान मुलींच्या हिशोबानेच मी ते सामान आणलं आहे आणि तसे किट आणले. त्याच्यासोबत एक ब्रेसलेट घेतलं आहे आणि ह्याच्यासोबत आपण दक्षिणा जरूर द्यायची. म्हणजे 11 रुपये किंवा अगदी सुट्टे 1 रुपया जरी तुम्ही दिलात तरी चालतो, पण दक्षिणा जरूर द्या. आणि अशा प्रकारे लाल रंगाचं वस्त्र आपण मुलींना म्हणजे कन्यांना द्यायचं असतं. तर म्हणून मी ह्या ज्या चुनरी आहेत ना या दरवर्षी आणते. आणि तुम्हाला सांगू, जेव्हा ही चुनरी जेव्हा कन्यांच्या डोक्यावरती आपण बांधतो ना तेव्हा त्या अक्षरशः देवी स्वरूपच दिसतात, इतक्या सुंदर दिसतात. आणि सगळ्या जेव्हा एकत्र असतात ना तेव्हा आणखीन खूप सुंदर दिसतात. पण असो, आज जसं जसं येत होते तर तसं तसं मी सगळ्यांना एकेकांना पूजा करत देत होते. तर त्यानंतर या 2 देवी आलेल्या आहेत. अशा म्हणजे जेव्हा 5च जणी आल्या सुरुवातीला, तर मला असं वाटलं की अरे आज पूर्ण देवी मिळत नाही आहेत कदाचित. तर म्हटलं, मनातल्या मनात म्हटलं की असो आई, तुझी इच्छा, म्हणजे जितक्या मुली मिळतील, जितक्या कन्या येतील तितक्या. पण नंतर शेवटी म्हणजे म्हणतात ना की चमत्कारच म्हणावं लागेल की ज्यांना मी ह्या सगळ्या ज्या आल्यात ना सुरुवातीला, ह्यांना सगळ्यांना मी बोलवलं होतं, पण शेवटी ज्या आल्या 3 कन्या, तर त्यांना बोलवणं नव्हतं किंवा माहितीतल्याही नव्हत्या. अचानक फक्त खाली मिस्टरांचं बोलणं झालं आणि त्या आल्या. तर म्हणजे आपली जी इच्छा असते ना ती देवी कधीच कुठेच काहीच कमी पडू देत नाही. ती सगळ्या इच्छा आपल्या छान पूर्ण करून घेते. तर या कन्या पूजनचं जे महत्त्व आहे ना ते तर नवरात्रीसाठी आहेच, पण मला त्याच्या मागचा आणखीन एक गोष्ट सगळ्यांसोबत शेअर करायला आवडेल की कन्या पूजन करायला आपल्याला आवडतं, पण कन्या बऱ्याच जणांना नको असतात. तर हा जो एक विषय आहे ना खूप गहन विषय आहे हा खरं सांगायला गेलं तर. पण या कन्या पूजनच्या निमित्ताने मला असं वाटतं की खरंच बोललं पाहिजे की जितकं महत्त्व वंशाच्या दिव्याला आहे ना तितकंच महत्त्व आपल्या वंशाच्या पणतीला सुद्धा दिलं पाहिजे. जर पणतीच नसेल ना तर तो दिवा कधीच प्रज्वलित होऊ शकत नाही. याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. तर म्हणूनच मुलींना कमी लेखणं किंवा मुली नसणं घरामध्ये ही खूप चुकीची गोष्ट आहे. मला असं वाटतं की म्हणजे मुलगा होण्यासाठी लोक किती काय काय गोष्टी करतात, पण तेच एक मुलगी होण्यासाठी खूप कमी लोक आहेत की जे असा विचार करत असतील. आपल्या मुलींना आपण छान शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना सगळ्या गोष्टी छान शिकवल्या पाहिजेत. म्हणजे मुलांच्या बाबतीतही हे केलं पाहिजे, पण जो न्यूनगंड किंवा ज्या चुकीच्या गोष्टी मुलींच्या बाबतीत समाजामध्ये आहेत तर त्या आपण आपल्या मनातून काढल्या पाहिजे. जर आपण असंच आपले विचार ठेवले मागासलेले तर कदाचित पुढे जाऊन ह्या कन्यापूजनसाठी सुद्धा आपल्याला कन्या मिळणं खूप मुश्किल होऊन जाईल. तर सगळ्या ज्या कन्या आल्या होत्या, म्हणजे सगळ्या ज्या देवी आल्या होत्या ना, सगळ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या देवी मला दिसल्या आज. तर त्यात ही जी देवी आली होती ना, ही देवी सगळंच नाहीच 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 म्हणत होती. ती मी मुद्दामून तिच्याशी थोडंसं बोलत सगळ्या गोष्टी करत होती, कारण मुली बघा लहान आहेत, त्यांना काही तेवढं समजत नाही. आणि जसं आपल्या घरी जसं असतं लहान मूल तसंच आहे ते. तर तिला मी असंच बोलता बोलता काही ना काही जे सगळं आहे ते माझं काम करून घेत होती. पण तिला मी जेही काही सांगत होती ना ती नाहीच म्हणत होती. शेवटी तुम्ही बघा की मी तिला जे देत होती, गिफ्ट पण देत होती ना, ते पण ती नाही म्हणत होती. हे बघा. तर असं म्हणजे देवीचे जे वेगवेगळे स्वरूप आहेत ते आपल्याला या कन्यांच्या स्वरूपात बघायला मिळतात. तर कन्यापूजन तुम्ही अष्टमीला सुद्धा करू शकता आणि नवमीला सुद्धा करू शकता. अगदी 1, 3, 5, 9, 11 किंवा त्यापेक्षाही जास्त कन्यांचं पूजन आपण करू शकतो. आणि कन्यापूजनसाठी ज्या मुली असल्या पाहिजेत ना, तर त्या 10 वर्षाच्या आतील
म्हणजे ज्यांना मासिक पाळी येत नाही तर अशा ज्या कुमारिका मुली असतात ना, तर त्यांनाच कन्यापूजन केलं जातं. बाकी मोठ्या ज्या मुली आहेत तर त्यांची आपण पूजा करू शकतो कन्या स्वरूपात. पण जे आजचं जो महत्त्व असतं म्हणजे अष्टमी नवमीसाठी ज्या कन्या पूजल्या जातात त्या कुमारिका कन्या ज्या आहेत ना, त्यांचं पूजन केलं जातं. आता जिथे मिळतच नसतील मुली, तर तुम्ही मोठ्या जरी मुली असतील त्यांचं जरी पूजन केलं तरी चालेल, किंवा अगदी एक जरी कन्या तुम्हाला मिळत असेल ना, तर तिचं जरी तुम्ही सागर संगीत छान पूजा जरी केलीत ना तरी चालते. किंवा हेही शक्य नसेल आपल्याला तर तुम्ही कुठल्या अनाथ आश्रमामध्ये जाऊ शकता, तिथे जाऊन तुम्ही कन्यापूजन करू शकता. तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तिथे दान करू शकता, तिथे तुम्ही कन्यापूजन करू शकता. बघा, आपल्या मनामध्ये जर इच्छा असेल ना तर आपल्याला मार्ग हा नक्कीच मिळत जातो. तर ह्या कन्यांच्या बाबतीत मी तुम्हाला म्हणते की ह्या ज्या 3 देवी माझ्याकडे आल्या ना, ह्या अगदी अचानक आलेल्या आहेत. बघा, त्यांनी शाळेचे ड्रेस घातले होते आणि म्हणजे जायच्या आधीच त्यांना खाली यांनी मिस्टरांना भेटले त्यांचे वडील आणि ते म्हटले की आहेत आमच्या घरी मुली, आणि त्यांनी त्यांना पाठवलं सुद्धा. आणि इतक्या हुशार आहेत मुली, मी खरंच तुम्हाला सांगते की खूप हुशार आहेत मुली. आता त्यांना कसं बोलायचं दुसऱ्यांसोबत वगैरे हेही सगळं अगदी मस्त कळतं. त्या समोर माझं जे यूट्यूबचं प्ले बटन ठेवलं होतं, सिल्वर प्ले बटन, तर तेही त्यांनी लगेचच ओळखलं की काकी तुमच्याकडे प्ले बटन आहे का. तर माझं पण चॅनल आहे, मी पण रील्स बनवते, मी पण हे करते. तर असं सगळं जे त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार किंवा त्यांच्या एक्साइटमेंटनुसार त्या गोष्टी शेअर करत होत्या, छान सांगत होत्या. पण मी तुम्हाला सांगू की मुलांना ना आत्तापासून, खरं सांगते, या सोशल मीडियाच्या जगामध्ये मुलांना आत्तापासून तेवढं इन्व्हॉल्व करू नका. कारण काय होतं ना, त्यामध्ये त्यांचं जे बालपण आहे किंवा त्यांच्यामधली जी निरागसता आहे ना, ती कुठेतरी हरवत चालली आहे. बघणं वेगळी गोष्ट आहे आणि त्यामध्ये संपूर्णपणे उतरणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मुलं जे नको त्या गोष्टींकडे जास्त प्रवृत्त होत जातात. कारण आपण करताना आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी करतो, आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव आहे. पण मुलांना अजून जग बघायचं आहे, त्यांना अजून जगातल्या काही चुकीच्या किंवा चांगल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना अजून माहिती नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं जे आयुष्य आहे ना, ते त्यांच्या वयानुसार त्यांनी जगलं पाहिजे. तर म्हणून मी पण त्यांना म्हटलं की तुम्ही अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या, खेळण्याकडे लक्ष द्या, मज्जा करा छान. आणि त्यानंतर आल्या आमच्या या घरच्या 2 देवी. आणि बघा, ह्या एकत्र मला 5 देवी मिळाल्या. आणि एकत्र जेव्हा अशा सगळ्या देवी बसतात ना, मी खरं सांगते खूप छान दिसतात. बघा, जी आता ही चुनरी बांधल्यानंतर बघा किती सुंदर दिसत आहेत सगळ्या, आणि खूप भारी वाटतं. मला हा जो दिवस आहे ना नवरात्रीतला कन्यापूजनचा, हा सगळ्यात जास्त आवडतो. आणि खूप घरातलं जे आपलं वातावरण आहे ना, ते पण यांनी खूप छान होतं. तर अशा प्रकारे माझं म्हणजे विचार आलेला डोक्यात की येतील की नाही, किती कन्या येतील किंवा काय. पण देवीने बरोबर सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेतल्या आणि जवळपास 10 देवी माझ्याकडे आल्या. तर ह्यावेळी जो नवरात्रीचा उत्सव होता तो पण 10 दिवसाचा होता. 11व्या दिवशी आपला दसरा होता. तर बरोबर 10 दिवसाच्या 10 देवी घरी आलेल्या आहेत. मुली येतील की नाही, म्हणजे देवी येतील की नाही काहीच माहिती नव्हतं. सगळ्यांना जसं माहिती होतं तसंच एक मुलीला सांगितलं. मागच्या वेळी बघा सगळ्या मुली एकत्र मिळाल्या होत्या, पण आता कसं मुलींचे क्लास वगैरे असतात, शाळा असतात, तर त्याच्यामुळे त्यांना पण घाई असते. तर म्हणून पटापट करावं लागतं. म्हणून मी भोजनाचं सगळं ठेवलं नाही, कारण मुली खातच नाहीत. कारण सगळीकडे बोलवतात तर सगळीकडे मग काय ना काय थोडं खाऊन पोट भरलं जातं. तर म्हणून मी खीरच बनवते दरवेळेला, आणि त्यातली पण ते एवढीशीच खातात, 2-2 चमचेच खातात. तर खूप छान झालं, व्यवस्थित झालं. म्हणजे जवळपास 10 देवी आल्या, 10 मुली आल्या. मला वाटलं की चला जितक्या येतील तितक्या, 3 तर 3, 1 तर 1, 5 तर 5, जितक्या येतील तितक्या. पण देवीची इच्छा असते ना, देवी सगळं बरोबर करून घेते. आणि छान आजचा म्हणजे जो देवींचा कन्यापूजनाचा जो कार्यक्रम होता तो खूप छान झाला. आता त्याच्यानंतर मला होम करायचं आहे. आज नवमीला मी होम करते, तर थोड्या वेळात आता होमची तयारी करते. त्याच्या आधी पहिले जी आजची देवी आहे, म्हणजे आजचं जे स्वरूप आहे ते म्हणजे सिद्धिदात्री देवीचं, तर ते मी पहिले करून घेते आणि त्याच्यानंतर मग होमाची तयारी करते.
तर आज बघा जे कालचा जो देवीचा साचा होता ना, त्यावरतीच मी फक्त मुखवटा देवीचा बदलला, कारण मला आज इतका वेळच नाही मिळाला की मी संपूर्ण देवीचं जे स्वरूप आहे ते बदलू. तर दुर्गा देवीचे 9वे स्वरूप म्हणजे सिद्धिदात्री देवी आणि सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून या देवीच्या स्वरूपाला सिद्धिदात्री असे संबोधले जातं. सिद्धिदात्री देवी ही कमळावर विराजमान आहे. चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातामध्ये कमळ, शंख, गदा, सुदर्शन चक्र आहे आणि सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही रूप मानलं जातं. सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात अशी मान्यता आहे. तर आज कन्यापूजन होतं, तर म्हणून माझ्याही घरच्या कन्येचं म्हणजे माझ्याही घरच्या लक्ष्मीचं मी पूजन केलं आणि बघा लक्ष्मीने आम्हाला छान आशीर्वादसुद्धा दिलेला आहे. तर चला आता होमाची काय तयारी केली ती मी तुम्हाला सांगते. तर गाईची शेणी घ्यायची, त्यानंतर समिधा घ्यायच्या, त्यानंतर होमपुडा मिळतो ज्याच्यामध्ये सगळं मिक्स असतं ते घ्यायचं. हे गुगल आहे, गुगल असं धुपासारखं असतं, थोडंसं कापूर घेतलेलं आहे. त्यानंतर बघा हे थोडीशी खीर घ्यायची आहे. खीर नसेल तर अगदी साधा भात जरी असतो ना तो घेतला तरी चालतो. त्यानंतर काळे तीळ आहेत, पिवळी मोहरी आहे, हे नक्की घ्या तुम्ही, कारण जेव्हा आपल्या घरामध्ये होमाचं म्हणजे होम प्रज्वलित होतो, होम जेव्हा जळतो तर तेव्हा काळे तीळ आणि पिवळी मोहरी घातलीत ना तर आपल्या घरातल्या ज्या पण अरिष्ट ज्या गोष्टी असतात ना त्या नष्ट होतात. आणि ही एक पद्धत खूप भारी मला कळली जी आमच्या गुरुजींनी मला सांगितली की अशा प्रकारे म्हणजे होमाचं जे पात्र असतं ना त्याच्या खाली तुम्ही अशा ताटामध्ये पाणी ठेवा, म्हणजे आपण ज्या लाद्या किंवा काही विटा वगैरे ठेवतो ना तर त्याची गरज पडत नाही. अगदी मस्त होम छान प्रज्वलित होतो. तर पहिले खाली छान शेणी आणि समिधा लावून घ्यायच्या, त्याच्यावरती जो कापूर आहे कापूर ठेवायचा आणि त्यानंतर हे ना असंच छोटी छोटी जे सुकी लाकडं असतात ना तर त्याचं मिक्सचर हे मिळालं होतं, तर ते मी त्यामध्ये थोडं टाकलं, म्हणजे सुकं लाकूड असेल तर तो आणखीन छान व्यवस्थित प्रज्वलित होतो. तर हे मी छोटंसं होमाचं भांडं घेऊन ठेवलं आहे की जे आपल्या घरगुती होमासाठी खूप उपयोगी पडतं. तसंच मी आता तुम्हाला ज्या दाखवल्या त्या म्हणजे कमळगट्ट्याच्या बिया, तर त्या पण आपण होमामध्ये घालायच्या. एक बी आपण घालायची. समजा तुम्ही 13 अध्यायांचं पठण करत असाल तर 1 अध्याय झाल्यानंतर 1 बी त्यामध्ये घालायची. तर हे जे मिश्रण आहे संपूर्ण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप मिक्स करते, म्हणजे मिश्रण जेव्हा जातं होमामध्ये तेव्हा आणखीन छान प्रकारे होम प्रज्वलित होतो. आणि या होम पुड्यामध्ये ना छान सुगंधी गोष्टीसुद्धा असतात की ज्यामुळे आपल्या होमाचा जो धूर होतो त्याचा खूप छान असा सुगंध आपल्या घरामध्ये पसरतो. तर होम करताना शक्यतो पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे आपण तोंड करून बसायचं. त्यानंतर तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा. पहिले होमपात्राची पूजा करून घ्यायची. हळद, कुंकू, अक्षदा, फूल, दीप हे सगळं लावून होमपात्राची पूजा करायची आणि त्यानंतर होमाला सुरुवात करायची. तर हा जो म्हणजे नवरात्रीतला जो आपण होम करतो तो हा आपण म्हणजे दुर्गा देवीसाठी करतो. तर म्हणून तुम्ही एक तर दुर्गा सप्तशतीचं पारायण करत असाल तर तुम्ही संपूर्ण पाठ एक घेऊन तुम्ही होम करू शकता, किंवा फक्त घरच्या घरी करायचं असेल तर जो आपला नवार्णव मंत्र आहे म्हणजे ओम ऐं व्रीं क्लीं चामुंडाय विचे, तर हा मंत्र 108 वेळा म्हणजे संपूर्ण 1 माळ जप करायचा. आणि प्रत्येक मणी जेव्हा आपण हे करतो म्हणजे प्रत्येक वेळी ओम ऐं व्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा अशा प्रकारे स्वाहा म्हणताना आपण तो जे होमाचं साहित्य आहे तर ते त्याच्यामध्ये घालायचं आहे. अशा प्रकारे आपण घरच्या घरी होम करू शकतो. आणि या होमाने मी खरंच सांगते की घरातलं जे वातावरण आहे ना इतकं प्रसन्न होतं. घरातली जी पण काही नेगेटिव्ह एनर्जी असते ती निघून जाते. तुम्ही महिन्यातून एकदा पण अशा प्रकारे छोटा होम घरच्या घरी केलात ना तरी बघा त्याचा खूप फरक पडतो. जी पिवळी मोहरी आहे, जे काळे तीळ आहेत, त्यामुळे आपल्या घरातली जी पण वाईट एनर्जी असते ती बाहेर जायला मदत होते. आणि अशा प्रकारे नागवेलीच्या पानावरती तूप घालून ते पण होमामध्ये समर्पित करायचे. तर बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की होम घरच्या घरी कशा प्रकारे करायचा, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर असा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.